जनगणना सर्वेक्षणाची गती मंदावली। महिनाभरात केवळ 40% काम पूर्ण। राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये जनगणना आणि घरांच्या सर्वेक्षणाचं काम 70%च्या पुढे गेलं असताना पुणे शहर मात्र या मोहिमेत मागे पडल्याचं समोर आलंय। 15 ते 14 जून या कालावधीत घरांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट प्रशासनाने ठेवलं होतं। मात्र महिना संपत आला तरी पुण्यात केवळ 40% कामच पूर्ण झालंय। कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळे प्रशासनासमोर आता मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। देशभरात जनगणना 2027 ची तयारी सुरू असून पहिल्या टप्प्यात घरांची नोंदणी आणि घरगुती सर्वेक्षण मोहीम राबवली जाते। पुणे शहरातही 15 मे पासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे। मात्र अपेक्षित वेगाने काम होत नसल्याचं चित्र समोर येत आहे। प्रशासनाने एका महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण आतापर्यंत केवळ 40% काम पूर्ण झालंय। राष्ट्रीय जनगणनेच्या अत्यंत महत्त्वाच्या कामाला दांडी मारून प्रशासनाची डोकेदुखी वाढवणाऱ्या 1000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे। जनगणना 2027 चे काम हे पहिल्या टप्प्यामध्ये घर यादी करण्याचं सुरू झालेलं आहे आणि जनगणना अधिनियमानुसार या कर्तव्यासाठी नियुक्त असलेल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्या कर्तव्यावर रुजू होणं आवश्यक आहे। आता यामध्ये सविस्तरपणे काल माननीय आयुक्त महोदयांनी जे प्रधान जनगणना अधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांनी सविस्तर आढावा घेतलेला आहे आणि अजून साधारणतः 2 ते 2.5 हजार कर्मचारी जे होते तर ते हजर झाले नव्हते। त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा मग त्यांनी ॲक्टिवेशन केलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष काम सुरू केलेलं नाही असं आढळून आलेलं होतं। काल आता मीटिंग घेतल्यानंतर जवळपास 1000 कर्मचाऱ्यांचं काम सुरू झालेलं दिसते। आता आज सकाळच्या आढाव्यामध्ये अजूनही 1-1.5 कर्मचाऱ्यांच्या बाबतची त्यांचं आता प्रशिक्षण आज काही ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे। जवळपास 1000 ते 1,500 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आज होऊन आज दुपारपर्यंत ते लोक काम प्रत्यक्ष सुरू करतील अशी अपेक्षा आहे। त्यामध्ये जे जॉईन होणार नाहीत, जे काम करणार नाहीत, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई आणि त्यांच्या कार्यालय प्रमुखांना त्यांना या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याबाबतचा अहवाल देखील पाठवण्यात येणार आहे। राज्यातील मुंबई, नागपूर, नाशिक आणि ठाणे इतर प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षणाची गती 70%हून अधिक असल्याचं सांगितलं जात असताना पुणे मात्र मागे पडल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे। विशेषतः प्रशिक्षण घेऊनही गेल्या 10 दिवसांपासून प्रत्यक्ष कामावर न गेलेल्या या दांडी बहादरांना पुणे महापालिकेनं शेवटची संधी दिली आहे। तरीही काम सुरू न केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी दिलाय। जनगणनेचे साधारणतः आपल्याकडे 11,000 ब्लॉक्स आहेत, 10,800 समथिंग, आणि त्यासाठी आपल्याला तेवढेच कर्मचारी आवश्यक असतात। तर ह्या 10,800 कर्मचाऱ्यांच्या मार्फत 10,800 ब्लॉकचं काम सुरू होणं अपेक्षित होतं। ते आता आज सकाळच्या आकडेवारीप्रमाणे अजून 30% कर्मचारी ट्रेनिंगमध्ये किंवा अजून काही थोडेफार हजर झाले नाहीत। जसं मी म्हटलं की 700-800 कर्मचाऱ्यांचे शॉर्टफॉल दिसतोय ते, आणि जे ट्रेनिंगमध्ये आहेत त्यांनी आता आज सुरू करतील। ह्या 700-800 कर्मचाऱ्यांची देखील पर्यायी व्यवस्था काय करता येईल किंवा त्यांना कारवाई करणे या दोन्ही बाबी सुरू आहेत आणि बहुतांश 90%च्या पुढे आज संध्याकाळपर्यंत हे जनगणनेचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे। पुणे शहर झपाट्याने विस्तारत असताना त्याची अचूक माहिती सरकारकडे असणं आवश्यक मानलं जात आहे, पण जनगणना आणि घरांच्या सर्वेक्षणाच्या कामात पुणे मागे पडल्यानं आता प्रशासनावर वेग वाढवण्याचा दबाव वाढलाय। येत्या काही दिवसात हे काम गती घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जातात, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण साधं जनगणना आणि घरांचं सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यातच प्रशासन अपयशी ठरत असेल तर शहराच्या नियोजनाचा पाया किती मजबूत आहे हा मोठा प्रश्न आहे। इतर शहरं 70%च्या पुढे गेली असताना पुणे अजून 40%वरच अडकलाय। त्यामुळे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार उघड झाल्याची टीका आता होऊ लागली आहे। आपल्याच कर्मचाऱ्यांविरोधात आता पुणे महानगरपालिकेला पोलीस ठाण्यामध्ये जावं लागत आहे। याचं दुर्दैवी कारण म्हणजे याच कर्मचाऱ्यांनी दाखवलेली उदासीनता। राष्ट्रीय जनगणना हे एक देशाचं महत्त्वाचं काम आहे आणि याच कामामध्ये या कर्तव्यामध्ये कुठेतरी हे कर्मचारी कसूरपणा करत असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळेच पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय जनगणना होत असताना या कर्मचाऱ्यांचा जो उदासीनता आहे त्यांना जागेवर आणण्यासाठी आता फौजदारी गुन्हा दाखल करू अशी भूमिका महानगरपालिकेने घेतलेली आहे। या भूमिकेनंतरही हे कर्मचारी आता प्रत्यक्षात कामावर रुजू होतात का आणि या राष्ट्रीय जनगणनेमध्ये सहभागी होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।